हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट 17 सोडवून पाहणार आहोत। तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 27 वर हा प्रॅक्टिस सेट 17 आहे। तर आपण आता त्यातील क्वेश्चन सोडवून पाहूया। तर यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, राइट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स गिवन बिलो। आपल्याला काही अँगल्स दिलेले आहेत, आपल्याला त्याचे सप्लिमेंटरी अँगल्स लिहायचे आहेत, ते सप्लिमेंटरी अँगल शोधायचे आहेत। जसं कॉम्प्लिमेंटरी अँगल आपण पाहिलं की त्याच्यामध्ये दोन कोनांच्या मापांची बेरीज, अँगलच्या मापांची बेरीज किती होती? 90 होती कॉम्प्लिमेंटरी मध्ये, बरं का। हा काय आहे? सप्लिमेंटरी। तर सप्लिमेंटरी मध्ये दोन अँगल आहेत, त्यांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असते, 180 अंश असते। ओके, किती असते? 180 अंश असते। तर आपल्याला हे जे अँगल आहेत त्याचे सप्लिमेंटरी अँगल आपल्याला शोधायचे आहेत। तर आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, आपल्याला दिलेला आहे 15 डिग्री, 15 अंश दिलेला आहे। मग आपण आता 15 अंशाच्या कोणाचा सप्लिमेंटरी अँगल शोधूया। या ठिकाणी मी लिहितो, पहिला क्वेश्चन आहे तिथं 15 डिग्री। ओके, मग काय म्हणायचं आपण? तो जो सप्लिमेंट आहे त्याचा सप्लिमेंटरी अँगल आहे तो x डिग्रीचा मानायचा आपण या ठिकाणी। मग या ठिकाणी आपण म्हणूया, लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 15 डिग्री बी एक्स, म्हणजे 15 अंशाच्या कोनाच्या सप्लिमेंटरी अँगलचं माप किती आहे? x डिग्री आहे। म्हणजे 15 आणि x यांचे ॲडिशन केले तर किती येणार? 180 डिग्री, कारण की सप्लिमेंटरी अँगल आहेत ते। ओके, आता पुढे बघा, x तसाच राहणार, बरोबर। 180 सुद्धा तसाच राहणार। 15 इकडे प्लस आहे, इक्वेशन मार्कच्या पलीकडे गेला की तो काय होणार? मायनस होणार, बरोबर। मग x 180 मधून 15 मायनस केल्यानंतर किती उरतात मित्रांनो? 165, बरोबर। म्हणजे त्या सप्लिमेंटरी अँगलचं मेजर किती आलं? 165 डिग्री। मग आपण फायनल स्टेटमेंट लिहायचं, द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 15 डिग्री इज 165 डिग्री। अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। आता पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये दिले आपल्याला मेजर किती दिले? 85 डिग्री दिले। किती दिले? 85 डिग्री, बघा इथे दिसते तुम्हाला, है की नाही? मग आता 85 डिग्रीचा जो अँगल आहे त्याचा आपण काय करूया? सप्लिमेंटरी अँगल शोधूया, 85 डिग्री। मग या ठिकाणी काय म्हणणार आपण? लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 85 डिग्री बी एक्स। किती मानणार आपण ते? x। तुम्ही दुसरं कुठलं अक्षर घेऊ शकताय। मग 85 प्लस x किती येणार? 180 डिग्री, बरोबर। कारण की जे सप्लिमेंटरी अँगल असतात त्यांच्या दोघांचे ॲडिशन केली तर 180 डिग्री असते। x इज इक्वल टू 180, हा 85 इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? तो मायनस होणार। इक्वेशन मार्क साईड चेंज झाली की तो त्याचं साइन चिन्ह बदलतं। x इज इक्वल टू 180 मधून 85 मायनस केल्यानंतर किती उरतात मित्रांनो? उरतात 95। किती उरतात? 95 उरतात। ओके, मग या ठिकाणी किती आला? x इज इक्वल टू 95। आणि मग फायनल स्टेटमेंट लिहायचं, द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 85 डिग्री इज 95 डिग्री। अशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे, सोडवायचं। आता पुढचा क्वेश्चन बघा, आपल्याला दिलंय 120 डिग्री, बरोबर। मग आता 120 डिग्रीचा जो अँगल आहे ना त्याचा आपण सप्लिमेंटरी अँगल शोधूया। मग आता या ठिकाणी आपण पाहूया,
काय म्हटले बघा या ठिकाणी 120 डिग्री, थर्ड क्वेश्चन आहे. मग या ठिकाणी म्हणायचं लेट द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 120 डिग्री बी एक्स. म्हणजे 120 अंशाच्या पूरक कोनाचं माप किती आहे, एक्स डिग्री आहे की नाही. मग आता या दोघांची बेरीज 120 प्लस एक्स, या दोघांची बेरीज केल्यानंतर ॲडिशन केल्यानंतर किती येणार, 180 येते आहे की नाही. एक्स तसाच राहणार, 180 तसाच राहणार, 120 इकडं प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर तो मायनस होणार. एक्स इज इक्वल टू किती येणार, 60 येणार. किती येणार, एक्स इज इक्वल टू 60. ओके. मग आता पुढे आपण काय लिहिणार, द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 120 डिग्री इज 60 डिग्री. ओके. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूया. 120 नंतर काय दिले मित्रांनो, तर मित्रांनो 120 नंतर किती आहे, 37 डिग्री आहे. मग आता 37 डिग्रीचा जो अँगल आहे त्याचा आपण काय करूया, सप्लिमेंटरी अँगल शोधूया. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, 37 डिग्री. ओके. मग या ठिकाणी आपण काय म्हणायचं, लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 37 डिग्री बी एक्स मानायचं आहे की नाही. एक्स डिग्री म्हणलं तरी चालेल. मग आता 37 प्लस एक्स सप्लिमेंटरी आहे म्हणल्यानंतर त्या दोघांची ॲडिशन असते 180. आता एक्स तसाच राहणार, 180 तसाच राहणार, 37 इकडं प्लस आहे की नाही. मग इक्वेशन मार्कच्या पलीकडे गेल्यानंतर ते काय होणार, मायनस होणार. एक्स इज इक्वल टू, बरोबर. मग 180 मधून 37 मायनस करायचे, किती उरतात, 143. किती उरतात, 143. ओके. तर अशा पद्धतीने एक्स इज इक्वल टू किती आलं, 143. मग या ठिकाणी आपण लिहिणार द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 37 डिग्री इज 143 डिग्री. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. ओके. आता याच्या पुढचा क्वेश्चन बघा. 37 नंतर काय दिलंय, 108 डिग्री म्हटले. किती म्हटले, 108 डिग्री. मग आता आपण या ठिकाणी 108 डिग्रीचा जो अँगल आहे त्याचा सप्लिमेंटरी अँगल शोधूया. इथे लिहितो मी क्वेश्चन नंबर 5, 108 डिग्री. मग आपण म्हणायचं लेट द, याचा सुद्धा सप्लिमेंटरी अँगलचं मेजर एक्स मानायचं. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 108 डिग्री, बरोबर. 108 डिग्रीच आहे ना, हां, 108 डिग्री बी एक्स. त्याचं मेजर आपण किती मानले, एक्स डिग्री मानले. मग काय होणार इथं, 108 प्लस एक्स इज इक्वल टू 180, बरोबर. मग आता एक्स तसाच राहणार, 180 तसाच राहणार, 108 इकडं प्लस आहे, इकडे आल्यानंतर तो काय होणार, मायनस होणार. एक्स इज इक्वल टू 180 मधून 108 मायनस केल्यानंतर किती उरतात मित्रांनो, 72 उरतात. म्हणजेच एक्स इज इक्वल टू किती येणार आहे, 72 येणार आहे. मग आपण म्हणणार द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 108 डिग्री इज 72 डिग्री. ओके. आता पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5 नंतर क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा. 108 नंतर काय म्हटलं आपल्याला, 0 डिग्रीचा जो अँगल आहे त्याचा आपल्याला सप्लिमेंटरी अँगल शोधायचा आहे. क्वेश्चन नंबर 6, 0 डिग्री म्हटले, बरोबर. मग या ठिकाणी काय म्हणायचं आपण,
त्याचं सुद्धा मेजर आपण x मानायचं. लेट द मेजर ऑफ द supplementary angle of 0 degree b x degree. ओके, म्हणजे a 0 आणि x यांचे ॲडिशन किती येणार आहे? 180 येणार आहे. x राहणार तसाच, 180 राहणार तसाच. 0 इकडे प्लस इकडे गेल्यानंतर मायनस होणार. x मधून 180 मधून 0 मायनस केल्यानंतर किती उरतात? 180च उरतात. x इज इक्वल टू किती आलं मग? 180 आलं. मग आपण या ठिकाणी काय म्हणणार? द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 0 डिग्री इज 180 डिग्री, असं सुद्धा लिहू शकताय तुम्ही. आता यातला क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा, एक शेवटचा एक क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 1 मधला अजून बराचसा प्रॅक्टिस सेट बाकी आहे. सगळे क्वेश्चन बघा. ए डिग्रीचा जो अँगल आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे? सप्लिमेंटरी अँगल शोधायचा आहे. आता ए डिग्री क्वेश्चन नंबर 7 आहे याच्यातला, आहे की नाही? मग आता ए डिग्री या ठिकाणी सुद्धा म्हणायचं लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ ए डिग्री बी एक्स डिग्री. तुम्ही y घेऊ शकता, n घेऊ शकता, काही घेऊ शकता. मग x आणि a यांची ॲडिशन केल्यानंतर किती येणार आहे? 180 येणार आहे. आपल्याला कशाचं शोधायचं आहे? a चा शोधायचं आहे, बरोबर. a तसाच राहणार, x शोधायचं आहे आपल्याला, आहे की नाही? आपल्याला x शोधायचं आहे, बरोबर. काय शोधायचं आहे आपल्याला? x शोधायचं आहे. x तसाच राहणार 180. a इकडं प्लस आहे, इकडं आल्यानंतर काय होणार? मायनस होणार. x इज इक्वल टू किती आलं? 180 मायनस a, बरोबर. मग या ठिकाणी आपण लिहिणार द सप्लिमेंटरी अँगल ऑफ ए डिग्री इज 180 मायनस ए डिग्री. अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर आपण 1 सोडवलेला आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 2 काय आहे समजून घ्यायचा आणि मगच सोडवायचा. बघा, द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, यूज देम टू मेक पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. इकडं काही अँगल आहेत, त्यांचे आपल्याला मेजर दिलेले आहेत, माप दिलेले आहेत. आपल्याला पेअर करायच्यात कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या आणि सप्लिमेंटरी अँगलच्या. तर कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर कशा करणार आपण? ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ॲडिशन 90 येते, 90 येते, ती झाली कॉम्प्लिमेंटरी अँगल. उदाहरणार्थ इथं बघा 60 आणि 30 किती होतात? 90 होतात. म्हणजे बी आणि एन हे काय झाले? कॉम्प्लिमेंटरी अँगल. इथं बघा वाय आणि वाय आहे 90, ई आहे 0. 90 प्लस 0 किती येतात? 90 येतात. म्हणजे ही सुद्धा काय आहे? कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. ओके, आणि तर सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय? ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज किती येते? 180. इथं बघा 150 आणि 130 180 होतं. म्हणजे एन आणि जे हे काय झाले? सप्लिमेंटरी अँगल झाले. ओके, तर आपण आता पहिल्यांदा कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर्स लिहूया. इथं कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर्स लिहूया. कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर्स. तर आन्सर लिहितोय आपण डायरेक्ट, दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर लिहितोय आपण. आन्सर लिहितोय, है की नाही? मग या ठिकाणी म्हणूया पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ओके, आता पहिली पेअर शोधूया. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे त्यांची बेरीज 90 येईल अशा पेअर शोधायच्यात. आता पहिल्यांदा एक शोधत जाऊया आपण. बघा इथं 60 प्लस 30 किती होतात? 90 होतात, है की नाही?
म्हणजे अँगल बी अँड अँगल एन. इथं लिहिणार आपण काय लिहिणार, मेजर अँगल इथं एम लिहायचा बी प्लस मेजर अँगल एन. आता बीचं किती आहे 60 माप आहे 60 डिग्री आहे की नाही, प्लस एन किती आहे 30 डिग्री. या दोघांची ॲडिशन किती झाली 90 डिग्री. ओके, म्हणून अँगल बी अँड अँगल एन हे काय आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. आता पुढे दुसरी पेअर शोधूया. आता 60 30 झाले. आता इथं बघा y आहे 90 आणि e आहे 0. 90 प्लस 0 किती येणार 90 येणार, म्हणजे मेजर अँगल y आणि मेजर अँगल e आपण घेणार. इथं मेजर ऑफ अँगल y प्लस मेजर ऑफ अँगल e. y आहे 90 डिग्रीचा, e आहे 0 डिग्रीचा. 90 डिग्री प्लस 0 डिग्री किती येतात 90 डिग्रीच येतात. ओके, म्हणजेच मेजर इथं फक्त लिहायचं अँगल y अँड अँगल e हे काय आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. अजून कोणाची ॲडिशन 90 डिग्री येते का ते आपण शोधूया. बघा इथं आहे d आणि f 75 आणि 15 किती होतात 90 होतात आहे की नाही. मग इथं आपण घेऊ शकतो मेजर अँगल d प्लस मेजर अँगल f. तिसरी पेअर आपल्याला मिळाली मेजर अँगल d प्लस मेजर अँगल f. डीचं मेजर किती आहे 75 डिग्री, 50 एफचं किती आहे 15 डिग्री, किती झाले 90 डिग्री. म्हणून अँगल डी अँड अँगल एफ ही काय झाली याची पेअर झाली, कशाची कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर झाली. ओके, आता पुढे सप्लिमेंटरी अँगल. आता सप्लिमेंटरी अँगल कसं शोधायचा, त्या दोन कोअँगलच्या मापांची बेरीज किती पाहिजे 180 डिग्री पाहिजे. ओके, आपण आन्सरमध्ये पहिल्यांदा इथं लिहून घेऊया. आता काय शोधतोय आपण त्याच्या पुढे पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. त्याचंच आन्सर आहे बरं का सेकंड क्वेश्चनचंच, पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. आता बघा असे दोन अँगल शोधायचे की त्यांची बेरीज केली आपण ॲडिशन केली तर किती आली पाहिजे 180 आली पाहिजे. बघा इथं 60 आणि 120 म्हणजे मेजर अँगल बी आहे का, मेजर अँगल बी आणि मेजर अँगल जी. इथं लिहायचं मेजर अँगल बी पहिली पेअर, मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल जी. बी आहे 60 डिग्रीचा, जी आहे 120 डिग्रीचा. या दोघांची ॲडिशन आली 180 डिग्री, म्हणजेच अँगल बी आणि अँगल जी हे कसले अँगल आहेत सप्लिमेंटरी अँगलची पेअर आहे ही. ओके, अजून मिळते का बघा एखादी पेअर. इथं बघा एन आहे 30 डिग्रीचा, जे आहे 150 डिग्रीचा. 30 प्लस 150 किती येतात 180, म्हणजे एन आणि जे काय लिहिणार आता एन आणि जे. मेजर अँगल एन प्लस मेजर अँगल जे. एन आहे 30 डिग्रीचा, जे आहे 150 डिग्रीचा. ओके, यांचे ॲडिशन केले तर इथे 180 डिग्री, म्हणजेच अँगल एन अँड अँगल जे हे काय आहेत सप्लिमेंटरी अँगल आहेत. अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 2 सोडवायचा होता. आता यातील क्वेश्चन नंबर 3 पासून 7 पर्यंतचे जे क्वेश्चन आहेत या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. ओके, हा व्हिडिओ मोठा होतोय म्हणून हे काय करूया आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहतोय आपण, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, तर आता तिसरा क्वेश्चन पाहण्यासाठी काय करा, डिस्क्रिप्शनमधील क्वेश्चन नंबर 3 to 7 या पार्टवर क्लिक करा आणि हा क्वेश्चन नंबर 3 पासून 7 पर्यंत सगळे क्वेश्चन सोडवून घ्या. थँक्यू.